श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये शिवलिंगाला काय अर्पण केल्याने काय फळ मिळते हे पाहणार आहोत। शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने आरोग्य मिळते। शिवलिंगावर दही अर्पण केल्याने जीवनात आनंद वाढतो। शिवलिंगावर मध अर्पण केल्याने सौंदर्य प्राप्त होते, वाणी मधुर होते आणि समाजात लोकप्रियता वाढते। शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने वैभव प्राप्त होते। शिवलिंगावर साखर अर्पण केल्याने सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते। शिवलिंगावर अत्तर अर्पण केल्याने धर्माची प्राप्ती होते। शिवलिंगावर सुगंधी तेल अर्पण केल्याने धन आणि सुख प्राप्त होते, जीवनातील सर्व भौतिक गोष्टी भेटतात। शिवलिंगावर चंदन अर्पण केल्याने समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते। शिवलिंगावर कुंकू अर्पण केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते। वैवाहिक जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, इच्छित जीवनसाथी मिळतो आणि विवाह लवकर होण्याची शक्यता निर्माण होते। आवळा किंवा आवळा रस शिवलिंगावर अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते। शिवलिंगावर ऊसाचा रस अर्पण केल्याने सर्व कुटुंब सुखी होते, सदस्यांमध्ये प्रेम कायम राहते। शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने संतती वाढते, योग्य मुले होतात, मुले आज्ञाधारक होतात। शिवलिंगाला तांदूळ अर्पण केल्याने धन सुख समृद्धी प्राप्त होते। शिवलिंगावर तीळ अर्पण केल्याने सर्व पाप आणि रोग नष्ट होतात। शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने सर्व संकटे दूर होतात। अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये शिवलिंगाला काय अर्पण केल्याने काय फळ मिळते हे पाहिले। तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा। श्री स्वामी समर्थ।